हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं मोफत बुद्धिमत्ताचं 42वं लेक्चर आहे. ओके, 42 लेक्चर आहे, 42वं लेक्चर आहे. आपलं चालू आहे तुलना किंवा कंपॅरिझन. हे चॅप्टर चालू आहे, हे प्रकरण चालू आहे किंवा हे टॉपिक चालू आहे. त्यामधला आता शेवटचा पार्ट आहे, पार्ट 6. ठीक आहे, पार्ट 6. ओके, चला. यामध्ये एकूण तुम्हाला 22 टॉपिक्स मिळेल. बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल. कोणकोणते? हे वाले 20 आणि हे वाले 2, एकूण 22 टॉपिक्स मिळेल. हे 22 टॉपिक्सपैकी हे 12वं टॉपिक आहे, 12वं प्रकरण सुरू आहे. आणि बुद्धिमत्तासोबतच ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी ही बॅच माझी जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून. ओके, ॲपवरून. बॅचची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. आउट ऑफ मॅथमध्ये तुम्हाला एकूण 40 टॉपिक्स मिळेल. त्यापैकी हे 20 आणि हे 20, एकूण असे 40 टॉपिक्स मिळेल. ओके, चला आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. तर टॉपिकला म्हणण्यापेक्षा जे आपलं राहिलं होतं त्याला सुरुवात करू. ठीक आहे, या टॉपिकमध्ये आपण थेरी पाहिली, टाईप वाईज क्वेश्चन पाहिले, प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिले. आता आपले PYQ चालू आहे. ओके, आपला क्वेश्चन नंबर 33 चालू होता. 32 नंबरचा क्वेश्चन झाला होता, 33वा चालू होता. ओके, यामध्ये प्रश्न सोडवताना सर्वात पाहायचा का सर्वात कमी गुण कोणी मिळवले, सर्वात कमी गुण कोणी मिळवले हे चेक करायचं. कमी गुण कोणी मिळवले हे पाहिजे तुम्हाला. कमी पाहिजे, मग काय करा, ज्याचे गुण जास्त आहे ना त्याला डिलीट करा ना. ओके, हे 5 व्यक्ती आहे, ए पासून ई पर्यंत. एने इतर 2 व्यक्तींपेक्षा जास्त गुण मिळवले. ठीक आहे, एनं जास्त गुण मिळवले ना, मग ए कट करा. चला, सीने इतर 3 व्यक्तींपेक्षा कमी गुण मिळवले. सीने इतर 3 पेक्षा कमी गुण मिळवले. ठीक आहे, होल्डवर ठेवा. सी तुमचं राहू शकतो. तर ईने सी पेक्षा कमी गुण मिळवले. सी पेक्षा पण ईनं कमी मिळवलं म्हणजे याचा अर्थ सीनं जास्त मिळवले. ओके, बी सर्वोच्च गुण मिळवणारा नव्हता. सर्वोच्च गुण मिळवणार बी नव्हता. एवढं सोडवलं आपण. याच्यानुसार आन्सर तुमचं निघत नाही. ओके, मग ठीक आहे, सोडवा डबल क्वेश्चन. मग एने इतर 2 व्यक्तींपेक्षा जास्त गुण मिळवले. 1 2 3 1 2 3 4 5 व्यक्ती आहे. हा सर्वात जास्त आहे आणि हा सर्वात कमी आहे. ओके, हा सर्वात जास्त आहे आणि हा आहे कमीवाला. काय म्हणताय? एने इतर 2 पेक्षा जास्त गुण मिळवले. 1 2 पेक्षा एनं जास्त गुण मिळवले. ठीक आहे. सीने इतर 3 व्यक्तींपेक्षा कमी गुण मिळवले. 1 2 3 सोडले तर हा सी आहे. ओके, चला. तर ईने सी पेक्षा कमी गुण मिळवले. सी पेक्षा हे कमी आहे ई. चला, आन्सर तुमचं ई. ओके, वरचे 2-3 वाक्य संपले आणि आन्सर आपलं निघलं. नेक्स्ट वाचा. चौथा क्रमांकाचा सर्वात उंच मुलगा कोण? ठीक आहे, चौथा विचारला ना तर तुम्हाला पूर्णच कळावं लागते. ओके, 6 व्यक्ती आहे. B3 आणि B4 यांची उंची अनुक्रमे B1 आणि 6 पेक्षा अधिक आहे. 1 आणि 6 पेक्षा अधिक आहे. कोणाची उंची? 3 आणि 4ची. 3 आणि 4ची. B3 आणि B4ची 1 आणि 6 पेक्षा उंची जास्त आहे. ओके, चला. B5ची उंची 6 आणि 2 यांच्यापेक्षा कमी आहे. 6 आणि 2 पेक्षा कमी आहे 5ची. म्हणजे इथं 5 राहू शकते आणि इथं 5 राहू शकते. चला. B2ची उंची 3च्या उंचीपेक्षा अधिक आहे. 2ची जास्त आहे 3 पेक्षा. 3 पेक्षा जास्त 2 आहे. चला, 2 आहे. ओके, मात्र 6च्या उंचीपेक्षा कमी आहे. कोणाची? 2ची. 6 पेक्षा कमी आहे म्हणजे 6 मोठा आहे. 3ची उंची 5च्या उंचीपेक्षा कमी आहे. 3ची उंची 5 पेक्षा कमी आहे. चला, चला करून घ्या. 6 पेक्षा मोठा 4 आहे. 4 6 5 3. 4 6 5 आणि 3. ओके, 2च्या नंतर 5 आहे मग 3 आहे. 2च्या नंतर 5 आहे मग 3 आहे. तुमचा आन्सर काय येते? सर्वात मोठा 4 आहे, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 2, त्यापेक्षा लहान 5 आहे आणि त्यापेक्षा लहान 3 आहे, त्यापेक्षा लहान 1 आहे. चला, 1 2 3 4 5 6.
5 आहे, एवढं तुमचं आन्सर निघते. तुम्हाला कोण विचारलं चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच कोण? सर्वात उंच म्हटलं हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5 नंबर B5. ओके, एवढं तुमचं आन्सर निघलं. थोडं फास्ट घेऊ कारण की क्वेश्चन पण आपले झाले पाहिजे. ओके, चला. S6 पर्यंत विद्यार्थी आहे, एका परीक्षेत गुण दिलेले आहे. तुम्हाला काय विचारलं शेवटी पहा, खालील कोणता क्रम बरोबर आहेत? ओके, कोणता क्रम बरोबर आहेत ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. S4 आणि S6चे गुण S2 आणि S2च्या गुणांपेक्षा अधिक आहे. पाहून घ्यायचं, 2 पेक्षा 4 आणि 6 जास्त आहे. कुठं आहे? 2 पेक्षा 4 आणि 6 जास्त आहे. 2 पेक्षा 2 पेक्षा 2 पेक्षा इकडले जास्त आहे. ठीक आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे सगळ्या ठिकाणी. S1चे गुण 3 आणि 5 पेक्षा अधिक आहे. 1चे 3 आणि 5 पेक्षा अधिक आहे म्हणते. इथं तर 1 पेक्षा 5 जास्त आहे, कॅन्सल. S1चे 3 आणि 5 कट्टे. ओके, काय म्हणलं हे वाक्य? S1चे गुण S3 आणि S5 पेक्षा अधिक आहे. 1चं 3 पेक्षा अधिक आहे परंतु 5 पेक्षा अधिक नाही, म्हणजे हा कटला. 1चं 3 पेक्षा अधिक आहे परंतु 5 पेक्षा अधिक नाही, कटला. 1चं 5 आणि 3 पेक्षा अधिक आहे. 1चं 5 आणि 3 पेक्षा अधिक आहे, दिसत आहे. ओके, चला. हे जे चिन्ह आहे ना हे मोठं आहे, हे चिन्ह आहे ना म्हणजे इकडलं मोठं आहे आणि हे छोटं बारीक तोगळ ते लहान आहे. पहिले दोन ऑप्शन आपले कटले. ओके, 3चे मार्क 4च्या S3चे गुण S4च्या गुणांपेक्षा अधिक आहेत. कुठं 3 जास्त आहेत 4पेक्षा? S3 जास्त आहे 4पेक्षा. ओके, S3 जास्त आहे 4पेक्षा, हे पण वाक्य इथं बसते. मग काय, मात्र 6च्या गुणांपेक्षा कमी आहे. कोणाचे? 3चे 6पेक्षा कमी आहे. 3चे 6पेक्षा कमी आहे, बरोबर आहे. 3चे 6पेक्षा कमी आहे, हे पण बरोबर आहे. S5चे गुण S6च्या गुणांपेक्षा अधिक आहे. 5चे जास्त आहे 6पेक्षा. 6पेक्षा 5 जास्त आहे, 6पेक्षा 5चे कमी आहे, कॅन्सल. आन्सर तुमचं 3. ओके, काही आपण बनवलं का? कोण नंबर बनवला का? आपण डायग्राम बनवली का? नाही ना, बनवायची पण गरज नाही. असंच आन्सर काढायचं. ओके, एक्झाममध्ये पण असंच आन्सर काढायचं. नाही निघलं तर वाटलं डायग्राम बनवायची. ओके, चला. दिलेल्या पर्यंतपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल. ओके, तुम्हाला सिरियल नंबर टाकायचा आहे. मला वाटते हा तुलना याचा क्वेश्चन नाही, हा क्वेश्चन आपण कॅन्सल करू. तुलनाचा क्वेश्चन नाही. ओके, वाटलंच मी हे फरकाचा फरकवर काढून आपण करू शकतो, पण तुलनाचा नाही, त्याला कॅन्सल करू. 36 नंबरचा क्वेश्चन. चला, सर्वात वाचा. इथं काय म्हटलं, प्रश्न कोणता ते पाहून घ्यायचा. फक्त प्रश्न वाचा शेवटचा खालचा. उंचीचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे पाहून घ्यायचं. ठीक आहे, पाहिला तुम्ही, मग वाचा. 6 मूल्य आहे. B3ची उंची ही 6च्या उंचीपेक्षा जास्त आहे. कुठं आहे? ऑप्शन 4 इथे दिलेलं नाही ना, मग आपल्याला सगळं काढावं लागेल कारण की टायपिंग मिस्टेक्स आहे. ठीक आहे, 3ची उंची 6च्या उंचीपेक्षा जास्त आहे. चला, 3ची जास्त आहे 6पेक्षा. 5ची उंची 4च्या उंचीपेक्षा कमी आहे. 5ची उंची कमी आहे 4च्या उंचीपेक्षा. आणि 4 हा 1पेक्षा बुटका आहे. 4 हा बुटका आहे 1पेक्षा. B3 आणि 2ची उंची अनुक्रमे, अरे यार टायपिंग मिस्टेक आहे, दुसरी सर्वाधिक कमी आणि दुसरी सर्वाधिक जास्त आहे. बरं ठीक आहे, B3 आणि 2ची उंची अनुक्रमे, बरोबर आहे. टायपिंग मिस्टेक नाही मित्रांनो, फक्त इथं गॅप पडला आहे. B3 आणि 2ची उंची अनुक्रमे म्हटलं तर हे पहिलं वाक्य पहिल्यासाठी लागते आणि आणीच्या नंतर दुसरं वाक्य दुसऱ्यासाठी लागते. ओके, 3साठी हे वाक्य दुसरी सर्वाधिक कमी. मी म्हटलं 6 पैकी 1 2 3 4 5 6 पैकी हा सर्वात लहान आहे, म्हणून सेकंड सर्वाधिक लहान म्हटलं तर B3. ओके, इथं 3 येते. ठीक आहे, हा सर्वात लहान आणि हा मोठा. दुसरी सर्वाधिक जास्त B2 आहे, इथं 2 येते. ठीक आहे, चला. आता कुठं कोण बसते पहा. 3पेक्षा लहान 6 येते. 1 4 5 लिहून घेते. इथं 1 आहे, इथे 4 आहे आणि 5. ओके, हे तुमचा आन्सर आहे. 1 2 4 5 3 6. 1 2 4 5 3 6. ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. 9 मिनटं दिलं आहे. वयाने सर्वात मोठे विद्यार्थी कोण आहेत? 3 2 6 4 पैकी सर्वात मोठं कोण आहे ते पाहून घ्यायचं. कोणते वाक्य या? 2 विद्यार्थी S6पेक्षा वयाने मोठे आहेत. वयाने सर्वाधिक मोठे विद्यार्थी कोण आहे? S6पेक्षा मोठा आहे म्हणजे 6 तर लहान असणारच, दोघांपेक्षा लहान आहे. एकदम मोठं तर 6 नाही.
दोन विद्यार्थी S1 पेक्षा वयाने लहान आहेत. ओके, S1 पेक्षा दोघं जण लहान आहे म्हणजे S1 पण लहान आहे, म्हणजे सर्वात मोठा नाही. ओके, S1 आणि S3 पेक्षा वयाने मोठा आहे. हो, S1 हा S3 पेक्षा मोठा आहे, 3 पेक्षा मोठा म्हणजे 3 कट. चला, S4 हा 5 पेक्षा वयाने मोठा आहे, 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे 5 पण कट. ओके, 5 पण कट. तुमचा S4 येऊ शकते. मग आहे S5 आणि S3 पेक्षा वयाने लहान आहेत. ओके, 5 आणि 3 दिलं आहे, 2 आणि 4चं दिलेलं नाही, याचा अर्थ आपल्याला पूर्ण आपल्याला शोधावं लागते. ठीक आहे, एक मिनटं पहा, फक्त शेवटची दोन वाक्य वाचा. S4 हा 5 पेक्षा वयाने मोठा आहे, 4 हा 5 पेक्षा वयाने मोठा आहे. S5 हा 3 पेक्षा वयाने लहान आहे, 5 लहान आहे 3 पेक्षा. ज्या ठिकाणी 5 लहान आहे कटला, लहान आहे कटला. अरे 2चं नाही दिलं ना आपल्याला, 2 आणि 4 पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, पाहून घेऊ. आता डबल पुन्हा सोडवावं लागते, पूर्णच्या पूर्ण पाहून घेऊ, तसं काही टेन्शन घ्यायचं नाही. 6 विद्यार्थी काढून घ्यायचे, 1 2 3 4 5 6. हा लहान आहे शेवटचा आणि हा पहिला आहे मोठा. ओके, वाक्य वाचा. S2 हा 4 पेक्षा वयाने मोठा आहे, 4 पेक्षा मोठा 2. ओके, 2 विद्यार्थी 6 पेक्षा वयाने मोठे आहे, 1 2 मोठे आहे 6 पेक्षा, सॉरी हो 6 पेक्षा मोठे आहेत दोघं जण, बरोबर आहे. 2 विद्यार्थी 1 पेक्षा वयाने लहान आहे, 1 2 लहान आहे 1 पेक्षा, लहान आहेत. आणि S1 हा S3 पेक्षा वयाने मोठा आहे, 1 मोठा आहे 3 पेक्षा, म्हणजे इथं 3 इथं पण राहू शकते, 3 इथं पण राहू शकते. ओके, परंतु 3 पेक्षा 5 लहान आहे म्हणजे 3 इथं आणि 5 इथं आहे. चला, 5 पेक्षा मोठा 4, त्यापेक्षा मोठा 2, 4 आणि 2. चला, निघलं तुमचा आन्सर. मग कोण मोठा सर्वात, तर 2. ठीक आहे. हां, बरोबर आहे. ऑप्शन नंबर S2, 2 नंबरचा ऑप्शन. ओके, 12 मिनटं झाले. तुम्हाला काय कोणते विधान अचूक आहे, कोणते विधान बरोबर आहे ते शोधायचं आहे. चला, काय म्हणते, 6 विद्यार्थी आहे, M2 3 6, त्यांची उंची 1 आणि 5 पेक्षा अधिक आहे. 2 3 6ची उंची जास्त आहे 1 आणि 5 पेक्षा, 1 आणि 5 पेक्षा. ठीक आहे, M1 आणि 5 पेक्षा, 1 आणि 5 पेक्षा जास्त अधिक आहे. जमलं. M1ची उंची 4 पेक्षा अधिक आहे. हो, 1ची उंची 4 पेक्षा अधिक आहे. लिहून घेतो, इकडे लिहितो वाटल्यास. M1ची उंची 4 पेक्षा अधिक आहे आणि 4ची उंची 5 पेक्षा अधिक आहे. 4ची उंची जास्त आहे 5 पेक्षा. ओके, चला, 4ची उंची जास्त आहे 5 पेक्षा. तर हे मोडून घ्या, याचं काही काम नाही. M3ची उंची 6 पेक्षा अधिक आहे. ठीक आहे, 3ची जास्त आहे 6 पेक्षा. इथं लिहून घेतो. पहा, 1 पेक्षा उंच 6 आणि त्यापेक्षा उंच 3 आणि 6ची उंची 2 पेक्षा कमी आहे. 6ची उंची 2 पेक्षा कमी, याचा अर्थ काय होते? ठीक आहे बा, हो, 6ची उंची 2 पेक्षा कमी आहे, बरोबर. ठीक आहे, जमलं. खालीपैकी कोणतं विधान अचूक बरोबर आहे, कोणतं विधान अचूक आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. पहा, 2 3 6 मध्ये 3 मोठा आहे 6 पेक्षा, परंतु 6 पेक्षा 2 मोठा एवढा आहे, परंतु 2 आणि 3 मध्ये कोण मोठं कोण लहान आहे याचा अजिबात काही ठाव ठिकाणा नाही. आपलं हे एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि फक्त एवढं लक्षात ठेवा का 2 आणि 3चा दोघांचा संबंध इथे दिलेला नाही. 6 पेक्षा 3 पण मोठे आहे, 6 पेक्षा 2 पण मोठे आहे, परंतु 3 आणि 2 मध्ये कोण मोठा आहे ते दिलं नाही. M3 हा सर्वात उंच आहे, उंच पुरुष आहे, हे तुम्ही निश्चित सांगू शकणार नाही, कारण की 2 आणि 3चं दिलेलं नाही. M1 पेक्षा 2 पुरुषांची उंची कमी आहे, 1 पेक्षा दोघांची उंची कमी आहे, हे तुम्ही कन्फर्म सांगू शकता. आन्सर नंबर 2 हे तुमचं बरोबर आहे. नंतर काय, 6 हा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच आहे. हो, 6 पेक्षा 3 मोठा आहे, म्हणजे हा 6 पेक्षा हा M3 आणि M2, 6 पेक्षा M2 हे दोघं जण मोठे आहे, 3ऱ्या क्रमांकात 6 येते. ठीक आहे, हे पण वाक्य तुमचं बरोबर आहे. ओके, हा 1 2 3 4 5 6 6 लोक.
ऑप्शन 2 आणि 3 इज युअर राईट आन्सर. ऑप्शन 2 आणि 3 इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 घ्या. शेवटी वाचा खालीलपैकी वयाचा कोणता अनुक्रम अचूक आहे म्हणजे तुमचं राईट आहे, बरोबर आहे. कोणती वाक्य घ्या. केवळ W3 आणि 5 या 6 पेक्षा अधिक वयाचे आहेत. केवळ 3 आणि 5 6 पेक्षा अधिक वयाचे आहे. म्हणजे तुमचं समजलं का? तुम्हाला समजलं का? इथं 6 आहे, इथं 6 आणि 6. फक्त 3 आणि 5 6 पेक्षा जास्त आहे. 6 पेक्षा 5 आणि 3 सगळीकडे 3 आणि 5 6 पेक्षा जास्त आहे. फक्त एक चौथा ऑप्शन आहे 6 पेक्षा जास्त 4 नाही. म्हणजे हे तुमचं ऑप्शन कट्टे, चौथा ऑप्शन कट्टे. या वाक्याचा अर्थ का केवळ W3 आणि W3 आणि W5 हे W6 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे इथं पण जास्त आहे 6 पेक्षा 3 आणि 5 3 आणि 5 3 आणि 5 जमलं. मग हे इथं फक्त इथं काय 4 जास्त आहे ना, हे ऑप्शन कटलं. ऑप्शन 4 इज युअर रॉंग आन्सर. ठीक आहे. W4 ही 1 पेक्षा कमी वयाची आहे. 4 ही 1 पेक्षा कमी वयाची नाही, जास्त आहे, कट. 4 ही 1 पेक्षा कमी वयाची आहे. 4 ही 1 पेक्षा कमी वयाची आहे. ओके, जमलं. आणि 1 ही 2 पेक्षा कमी वयाची आहे. 1 ही 2 पेक्षा जास्त वयाची दिसत आहे, कटलं. आन्सर का तुमचं 1 ही 2 पेक्षा कमी वयाची आहे. ऑप्शन नंबर 3. चला 41. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पाहून घ्यायचं. सीला सर्वात कमी गुण, बीला सर्वात जास्त गुण. पाहून घ्या. 4 उमेदवारांना टी पेक्षा जास्त गुण मिळाले. लोक किती आहे एकूण? 6 लोक आहे. 1 2 3 4 5 6. हे आहे सर्वात कमी गुण आणि आहे सर्वात जास्त गुण. वाक्य काय म्हणते? 4 उमेदवारांना डी पेक्षा जास्त गुण मिळाले. डी पेक्षा जास्त 1 2 3 4 लोकांना डी पेक्षा जास्त गुण मिळाले. म्हणजे डी इथं त्यापेक्षा जास्त गुण 4 लोकांना मिळाले. ओके. ईला ए पेक्षा जास्त गुण मिळाले पण बी पेक्षा कमी गुण मिळाले. ईला ए पेक्षा जास्त मिळाले परंतु बी पेक्षा कमी मिळाले. ओके. ईला ए पेक्षा जास्त गुण मिळाले, ए पेक्षा जास्त मिळाले परंतु आता हे पहिलावाला पण 1 लिहा. पण 1 म्हणजे पण जर असं वाक्य ह्या दोघांपैकी 1 साठी पण आहे. ठीक आहे, म्हणजे ई घ्या बी पेक्षा कमी आहे. ई बी पेक्षा कमी आहे लिहिला आपण. एफला ए पेक्षा कमी आहे, ए पेक्षा पण कमी एफला आहे पण डी पेक्षा जास्त नाही मिळाले. एफला डी पेक्षा जास्त गुण मिळाले नाही. म्हणजे डी पेक्षा लहान एफ आहे. ठीक आहे, चला. हो, मग डी पेक्षा लहान एफ आहे. चला, मग एफ पेक्षा मोठा ए ई बी. एफ पेक्षा मोठा डी तर आहेच, मग ए ई आणि बी हा क्रम लागतो. एफला एफला डी पेक्षा जास्त गुण मिळाले. अरे एक मिनिट. एफला ए पेक्षा कमी, हो एफला ए पेक्षा कमी भेटले परंतु डी पेक्षा जास्त मिळाले म्हणताय ना, मग डीच्या नंतर एफ आहे. हो, हे असं वाक्य तुमचं जुळते. परत डी नेते नंतर डी एफ ए ई बी. 1 2 3 4 5 6 डी एफ ए ई आणि बी. उरला कोण शेवटी? तो ए बी सी उरला ना. ठीक आहे, सी उरला. तुमचा आन्सर सी शेवटी आहे. पहा, सीला सर्वात कमी गुण मिळाले, बरोबर आहे. बीला सर्वात जास्त गुण मिळाले, बरोबर आहे. दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. 1 आणि 2 दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. नेक्स्ट 42 नंबर. ओके, 19 मिनटं. शेवटचं वाक्य वाचा. खालीपैकी कोणता क्रम बरोबर आहे? चारही पण ऑप्शन दिले आहे, पाहून घ्यायचं. पहिलं, क्यूला मिळालेले गुण टीच्या मिळालेल्या गुणांपेक्षा अधिक आहे. क्यूला जास्त आहे टी पेक्षा. इथं रॉंग आहे, टीला कमी आहे. एक हो बरोबर आहे. काय म्हणते? क्यूला मिळालेले गुण टीच्या मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहे. म्हणजे क्यूला जास्त आहे, या ठिकाणी क्यूला जास्त आहे. ठीक आहे, टी पेक्षा. या ठिकाणी क्यूला कमी आहे टी पेक्षा. कटलं. क्यूला जास्त आहे टी पेक्षा, बरोबर आहे. क्यूला जास्त आहे टी पेक्षा, बरोबर आहे. ओके, चला. नंतर काय म्हणते? पीला मिळालेले गुण आरला मिळालेल्या गुणांपेक्षा कमी आहेत. पी पेक्षा आर कमी. इथं आर जास्त आहे, हा कट्टे. आर जास्त आहे, कटले. आर जास्त आहे, कट्टे. आर जास्त, कट्टे. एक मिनिट. पीला मिळालेले गुण आरला
मिळालेल्या गुणांपेक्षा कमी आहे ना, म्हणजे पीला कमी आहे. थांबा, पीला कमी आहे म्हणजे हे नाही, पीला कमी आहे. हो, आरपेक्षा पी कमी आहे, आरपेक्षा पी कमी आहे, आरपेक्षा पी कमी आहे. बरोबर आहे, सगळीकडे बरोबर आहे. ओके, 5. मात्र क्यूला मिळालेल्या गुणांपेक्षा अधिक आहे. कोणाचे? पी. क्यूला मिळालेल्या गुणांपेक्षा अधिक आहे पी. क्यूपेक्षा जास्त पी आहे, पीला जास्त आहे क्यूपेक्षा, क्यूपेक्षा जास्त पीला. बरोबर आहे. क्यूपेक्षा कमी आहे पीला, हे कट्टे. क्यूपेक्षा कमी आहे पीला, हे पण कट्टे. आन्सर तुमचं 1. ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. एका मिनिटात तुमचा आन्सर निघून जाते. ओके. 42 नंबरचा क्वेश्चन वाचा. शेवटचं वाक्य, खालीपैकी कोणते विधान अचूक आहे, म्हणजेच कोणते विधान बरोबर आहे ते पाहून घ्यायचं. W4 ही सर्वात कमी वयाची महिला आहे. 3 महिलांचे वय M3 पेक्षा जास्त आहे. असं हो, असं जर असं ना, सगळ्याचं काढून घ्यायचं. पहिलं 6 लोक आहे, पाहून घ्या. 1 2 3 4 5 6. सर्वात शेवटचा आहे तो लहान असतो आणि सर्वात फर्स्ट आहे तो माझा मोठा असतो. मी अशा पद्धतीने सॉल्व करतो का पहिल्या व्यक्तीला मोठा म्हणतो आणि शेवटच्या व्यक्तीला लहान म्हणतो. ओके. W4चे वय 5 पेक्षा कमी आहे. 4चे वय कमी आहे 5 पेक्षा. ओके. W2 आणि 6 यांचे वय 5 पेक्षा अधिक आहे. 5 पेक्षा अधिक आहे 2 आणि 6चे. ओके. परंतु 2 आणि 6 पैकी कोण मोठं कोण लहान आहे आपल्याला दिलेलं नाही, म्हणून मी असं करतो का 5 पेक्षा हे दोघं जण मोठे आहे. 2 मोठा आणि 6 पण मोठा आहे 5 पेक्षा. चला, W2 6 आणि 6चे वय 5 पेक्षा अधिक आहे, पण W1 पेक्षा कमी आहे. कोणाचे? दोघांचे. 1 पेक्षा कमी आहे. याचा ते याच्यापेक्षा पण 1 मोठा आहे आणि याच्यापेक्षा पण 1 मोठा आहे. ओके. पहा, वाक्य कसं वाचतं ते मी सांगतो. W2 आणि W6 यांचे वय 5 पेक्षा अधिक आहे, म्हणजे 5 पेक्षा अधिक ह्या दोघांचे वय आलं. 5 पेक्षा अधिक 2 आणि 5 पेक्षा अधिक 6. ओके. पण आता हा पण कोणासाठी? पण 1 साठी. 1 म्हणजे कोणता? आता हा 1 2 3 असा नाही बरं. हा आणि म्हणजे हा सेपरेटली हा दोघं मिळून फर्स्ट एक तयार होते. आका समजलं का? हे कंबाईनली 2 आणि 6 म्हणजे दोघांच्या जोडी. लक्षात ठेवायचं, जोडी आहे इथं. म्हणजे याचा अर्थ हा पण जो आहे ना, ह्या दोन्हींच्या जोडीसाठी लागते. ओके. म्हणजे W2 आणि 6 यांचे वय W1 पेक्षा कमी आहे. आलं. 2 आणि 6चे 1 पेक्षा कमी आहे. चला, W3चे वय W2 पेक्षा कमी आहे. 2 पेक्षा कमी आहे 3चे. इथे लिहितो 2 पेक्षा कमी आहे 3चे. चला, मात्र 6 पेक्षा जास्त आहे. कोणाचे? W3चे 2 पेक्षा कमी आहे, परंतु 6 पेक्षा जास्त आहे 3चे. इथं 6 पेक्षा जास्त आहे. जमलं इथपर्यंत? पहा, 2 3 6 दिसत आहे. 2 3 6. आता 6च्या नंतर हे 6च्या नंतर 5 आणि 5च्या नंतर म्हणजे 6च्या नंतर 5 आणि 5च्या नंतर 4. 6 पेक्षा कमी 5चे आणि 5 पेक्षा कमी 4चे. ओके. 2 पेक्षा जास्त 1चे. 6 पेक्षा जास्त 1चे. 6 पेक्षा जास्त 1चे. ओके. चला, 2 3 6 2 3 6. चला, हे तुमचा क्रम निघते. 1 2 3 4 5 6. 6 लोक आणि हा क्रम निघते. पाहून घ्या. W4 सर्वात कमी वयाची महिला आहे. 4 सर्वात कमी आहे, म्हणजे हे पहिलं वाक्य बरोबर आहे. 3 महिलांचे वय W3 पेक्षा जास्त आहे. W3 पेक्षा फक्त 2च महिलांचे वय जास्त आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही. केवळ ऑप्शन 1 इज युअर राईट आन्सर. केवळ ऑप्शन 1 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 44 आणि लास्ट क्वेश्चन, लास्ट PYQ. हे PYQ आहे, आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. वाचा शेवटचा क्वेश्चन फक्त. तिसऱ्या किंवा थर्ड क्रमांकाचे सर्वाधिक गुण कोणाला मिळाले? सर्वात जास्त पैकी थर्ड क्रमांक कोणाचा आहे ते सांगत आहे. त्यांच्यापैकी बीला डी पेक्षा मात्र सी पेक्षा कमी गुण मिळाले. बीला डी पेक्षा अधिक, बीला अधिक डी पेक्षा, बीला डी पेक्षा अधिक, बीला डी पेक्षा अधिक, परंतु सी पेक्षा कमी, सी पेक्षा कमी. आलं. चला पहा, बी है डी पेक्षा अधिक आहे परंतु सी पेक्षा कमी आहे. जमलं. चला, सीला सर्वाधिक गुण मिळाले नाहीत, म्हणजे सीच्या पण वर कोणीतरी आहे, मग ते किती पण जण असो पाहून घेऊ. ईला डी पेक्षा अधिक गुण, डी पेक्षा अधिक ईला, डीला हो डी पेक्षा अधिक ईला मिळाले. हो,
तुम्हाला विचारलं आणि हे एवढंच मेन्शन केलेलं आहे, मित्र आहे 5, 1 2 3 4. आता 5वा नेमका इथे येते का इथे येते त्यांनी हे मेन्शन केलेलं नाही. चला, आणि त्यानंतर सीला सर्वाधिक गुण नाही, म्हणजे सीच्या पण नंतर 1-2 लोक आहे असं काहीतरी मेन्शन केलं आहे. डी पेक्षा मोठा ई आहे, परंतु ई आणि बी, ई आणि सी यांचं नातं काही, यांचं काही रिलेशन इथे दिलेलं नाही का. ई हा बी पेक्षा लहान की मोठा कुठेही दिलं नाही, म्हणजे ई तुम्ही इथं निश्चितपणे इथं ठेवता येणार नाही किंवा ईला कुठे इकडे ठेवता येणार नाही. ओके, असं काहीही ठेवता येणार नाही, म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर ठरवता येणार नाही. ओके, चला, ऑप्शन नंबर 3 ठरवता येणार नाही. ओके, वाटल्यास तुम्हाला थर्ड क्रमांकाचे सर्वाधिक गुण कोणाला मिळाले हे पण इथे सांगता येत नाही, कारण की बघा हे 1 2 3 4 लोक कन्फर्म आहे एवढं माहिती आहे. 5वा माणूस नेमका इथं आहे का इथं आहे ते आपल्याला निश्चित माहीत नाही. ओके, चला, फक्त माहिती आहे का डी पेक्षा ईला जास्त आहे, पण ई नेमका बी आणि डीच्या मदत आहे का सी आणि बीच्या मदत आहे का, हे इथं ई आहे का कुठं ई आहे ते आपल्याला मेन्शन केलेलं नाही. ओके, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही, इथे ठरवता येणार नाही, निश्चित ठरवता येणार नाही, हे तुमचं ऑप्शन येते. आणि हां, इथे आपलं तुलना हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. 26-27 मिनटं झाले, आपले 3.5 मिनटं बाकी आहे. थोडं 3.5 मिनटामध्ये तुम्हाला ते आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते सांगून देतो. काय काय बघितलं म्हणण्यापेक्षा कोणकोणते लेक्चर झाले ते तुम्हाला एकदा सांगतो. ठीक आहे, करंट पेज आपलं हे तुलना हे चॅप्टर चालू होतं. तुलना किंवा कंपॅरिझन हे चॅप्टर आपलं चालू होतं. याचे आपले एकूण 6 पार्ट आले. 6 पार्ट आले. याच्यामध्ये आपण थेरी बघितली, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन बघितले, त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले, त्यानंतर PYQ बघितले. ओके, बघा, आणि हां, माझी शिकवण्याची पद्धत पण हीच आहे. पहिले थेरी घेतो, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन घेतो, त्यानंतर PYQ घेतो, प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो, मग शेवटी PYQ घेतो, जेणेकरून अभ्यासाच्या सगळ्या पद्धती, सगळे प्रकार, सगळ्या स्टेप तुम्हाला आल्या पाहिजे, आत्मसात केल्या पाहिजे. ज्या ज्या अभ्यासाच्या स्टेज असते त्या सगळ्या स्टेज तुम्ही केल्या पाहिजे, आत्मसात केल्या पाहिजे, किंवा त्या सगळ्या स्टेज तुम्ही त्याला काय म्हणते आपण सगळ्या स्टेज तुम्ही कंप्लीट केल्या पाहिजे. ओके, चला, सगळ्या स्टेज कंप्लीट केल्या पाहिजे ज्या की मी केल्या होत्या माझ्या प्रिपरेशन दरम्यान. ओके, मी काय करायचं, पहिलं बेसिक पाहायचो, बेसिक. ओके, BASCE. आता हे बेसिकचं ई शेवटी आहे का नाही ते माहीत नाही, ते तुम्ही पाहून घ्यायचा. त्यानंतर काय करतो मी, बेसिक नंतर टाईप्स घेतो, टाईप पाहतो, टाईप वाईज क्वेश्चन म्हणा किंवा टाईप म्हणा, प्रकार म्हणा, क्वेश्चनचे प्रकार किंवा क्वेश्चनचे टाईप पाहतो. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन लावायचो. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन लावायचो आणि शेवटी लावायचो PYQ. ठीक आहे, PYQ. अभ्यासाच्या माझ्या ह्या 4 स्टेज आहे. पहिले बेसिक स्टडी करतो, त्यानंतर बघा बेसिक म्हणजे काय ते मित्रांनो, काही नाही, त्या टॉपिकची थोडी तोंड ओळख आणि काही सूत्र वगैरे असेल तर पाठ किंवा त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या, काही संकल्पना पाठ करायच्या, त्या पाठ करतो. बेसिक फाटांतर वगैरे सगळं इथं काढतो. ओके, त्यानंतर प्रॉपरली त्या प्रकरणामधले कोणकोणते टाईप आहेत ते टाईप करतो, टाईप वाईज क्वेश्चन करतो. ओके, ते झाल्यानंतर मी प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो हातामध्ये आणि त्यानंतर PYQ हातामध्ये घेतो. माझ्या अभ्यासाच्या प्रिपरेशनच्या या 4 स्टेज आहे, ज्या की तुम्हाला मी माझ्या लेक्चरमध्ये पण दिसत आहे. ज्या पद्धतीने मी माझा स्वतःचा स्टडी कंप्लीट केला त्या पद्धतीने मी तुमचा स्टडी इथे कंप्लीट करून घेत आहो. ओके, रिझनिंग आणि मॅथचा. चला, तुम्हाला हे पण शिकवतो मी, हे पण घेतो आणि हे पण घेतो. अभ्यासाच्या सर्व पायऱ्या, अभ्यासाच्या सर्व स्टेज तुम्हाला मी इथे कंप्लीट करून देत आहो. ओके, चला, यासोबतच मित्रांनो आपली बुद्धिमत्ता सिरीज चालू आहे. त्याचं हे कितवं लेक्चर होतं,
42वं लेक्चर होते हे, 42वं लेक्चर. चला बुद्धिमत्ता सिरीजमध्ये 30 मिनिट झाले. ठीक आहे. तुम्हाला 22 टॉपिक्स मिळेल, 22 टॉपिक्स मिळेल आणि त्यावर मिळेल तुम्हाला 70 लेक्चर्स मिळेल. ओके. या 22 टॉपिक्सपैकी आपले 12 टॉपिक कंप्लीट झाले, 12 टॉपिक कंप्लीट झाले आणि 70 लेक्चरपैकी 42 लेक्चर आपले कंप्लीट झाले. ओके. 70 पैकी 42 लेक्चर कंप्लीट झाले. जवळपास 70 के 70 प्लस तुम्हाला लेक्चर आरामशीर भेटून जाईल. ओके. आपण यामध्ये इंट्रोडक्शन हे चॅप्टर बघितलं, अक्षर मालिका पण बघितले, अंक मालिका पण बघितले, अक्षर अंक मालिका बघितले, लयबद्ध अक्षरमाला बघितले, सांकेतिक भाषा के कोडिंग डिकोडिंग ते बघितले, समान संबंध बघितले, वर्गीकरण त्यालाच आपण क्लासिफिकेशन किंवा ऑड मॅन आउट पण म्हणतो ते बघितले, पुनर्मांडणी हे पण झालं आपलं, वैवारी पण झालंय, त्यानंतर दिशा झाले आणि हे आज जे झालं ते तुलना किंवा कंपॅरिझन हे चॅप्टर झाले. इथपर्यंत आपले 12 चॅप्टर झाले आणि 42 लेक्चर झाले. उद्यापासून आपलं नातेसंबंध रिलेशन, ब्लड रिलेशन हे चॅप्टर येईल. ओके. हे एकूण 20 टॉपिक्स आणि हे 2 असे एकूण 22 टॉपिक्स तुम्हाला इथे मिळतील. ओके. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. व्हिडिओ जर आवडत असेल, लेक्चर्स माझे आवडत असेल तर निश्चित इतरांना पण शेअर करा, त्यांचा पण फायदा होऊ द्या. ओके. थँक्यू आणि लाईक पण करा. थँक्यू.